नमो भगवते वासुदेवाय. श्रोते हो, आज मी तुम्हाला एका अशा राणीची कथा सांगणार आहे जिचे नाव इतिहासाच्या पानांवर महाभारताच्या महायुद्धात कुठेतरी पुसले गेले आहे. परंतु तिचे पातिवृत्य, तिचे सौंदर्य आणि तिने भोगलेले मानसिक द्वंद्व हे आजही आपल्या काळजाला स्पर्श करते. ही कथा आहे हस्तिनापूरची महाराणी दुर्योधनाची सौभाग्यवती पत्नी भानुमती हिची. या कथेचे श्रवण केल्याने माणसाच्या मनातील संशय आणि संभ्रम दूर होतो आणि स्त्री शक्तीच्या संयमाची महती समजते. ज्या काळात कुरुवंशाच्या छायेखाली अधर्माचे ढग जमा झाले होते, त्या काळात एका कमळाप्रमाणे भानुमतीचे जीवन फुलले होते. काबूलच्या राजाची ही देखणी कन्या, जिचे डोळे हरणासारखे चपळ आणि जिची कांती सुवर्णासारखी झळाळणारी होती, ती जेव्हा हस्तिनापूरच्या महालात सून म्हणून आली तेव्हा साक्षात लक्ष्मीच अवतरल्याचा भास झाला होता. परंतु नशिबाचे फेरे किती विचित्र असतात पहा. ज्या राजवाड्यात तिने सुख समृद्धीची स्वप्ने पाहिली होती, त्याच राजवाड्याच्या भिंती अधर्माच्या आणि कपटाच्या साक्षीदार बनणार होत्या. श्रोते हो, दुर्योधन आणि भानुमतीचा विवाह ही एक वेगळीच गाथा आहे. कलिंग देशाच्या राजाने जेव्हा आपल्या कन्येचा भानुमतीचा स्वयंवर मांडला होता, तेव्हा तिथे भारतवर्षातील अनेक पराक्रमी राजे आले होते. त्या स्वयंवर मंडपात भानुमती आपल्या सखींच्या गराड्यात जेव्हा वर्माला घेऊन चालत होती, तेव्हा तिचे सौंदर्य पाहून उपस्थितांचे डोळे दिपले होते. तिचा तो झळाळणारा भरजरी पोशाख, गळ्यातील मोत्यांचे 9 पदरी हार आणि कपाळावरचे ते तेजस्वी तेज पाहून साक्षात अप्सराच पृथ्वीवर उतरली आहे असे वाटत होते. दुर्योधन तिथे उपस्थित होता आणि त्याच्यासोबत त्याचा जिवलग मित्र अंगराज कर्णसुद्धा होता. भानुमतीने जेव्हा दुर्योधनाकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रागाच्या भरात दुर्योधनाने तिथेच तिला बलपूर्वक उचलले आणि आपल्या रथात बसवले. श्रोते हो, विचार करा त्या राजकन्येच्या मनाची काय अवस्था झाली असेल. ज्यावेळी तिला सन्मानाने आपल्या पतीची निवड करायची होती, त्यावेळी तिला अपहरणाचा सामना करावा लागला. पण या प्रसंगात कर्णाने दुर्योधनाला साथ दिली आणि इतर राजांना थोपवून धरले. इथूनच भानुमतीच्या आयुष्यात एका नवीन संघर्षाला सुरुवात झाली. ती हस्तिनापूरची राणी तर बनली, पण तिचे मन नेहमीच एका भीतीच्या छायेखाली असायचे. श्रोते हो, भानुमती ही केवळ एक सुंदर स्त्री नव्हती, तर ती अत्यंत बुद्धिवान आणि धर्मपरायण सुद्धा होती. हस्तिनापूरच्या अंतःपुरात वावरताना तिला पावलोपावली आपल्या पतीचा, दुर्योधनाचा अहंकार आणि त्याचा पांडवांवरील द्वेष जाणवत होता. ती अनेकदा दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न करायची. ती म्हणायची, महाराज, वैर हे केवळ विनाशाला आमंत्रण देते. प्रेम आणि शांतीने साम्राज्य टिकतात. परंतु दुर्योधनाच्या कानावर धर्माचे शब्द पडत नव्हते. तो तर केवळ शकुनीच्या कपटनीतीने भारलेला होता. अशा वेळी भानुमतीचे हृदय व्याकुळ व्हायचे. तिला दिसत होते की हे कुरुवंश विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे. तरीही तिने आपली पत्नी म्हणून असलेली कर्तव्य कधीच सोडली नाहीत. तिचे आणि अंगराज कर्णाचे नाते हे अतिशय पवित्र आणि मैत्रीचे होते, ज्यावर एकदा दुर्योधनाचाही संशय बळावला होता. पण कर्णाच्या निस्वार्थी निष्ठेने आणि भानुमतीच्या शुद्ध चारित्र्याने तो संशय कसा धुवून निघाला, ही तर एक फार मोठी हृदयस्पर्शी घटना आहे. एके दिवशी भानुमती आणि कर्ण एका दालनात सारीपाटाचा खेळ खेळत होते. खेळात इतकी गुंग झाली होती की तिला दुर्योधन तिथे आल्याची चाहूलच लागली नाही. जेव्हा तिला दुर्योधन आल्याचे समजले, तेव्हा ती गडबडीने उठली. त्या घाईत तिच्या गळ्यातील मोत्यांची माळ कर्णाच्या हाताला लागून तुटली आणि सर्व मोती जमिनीवर विखुरले. कर्णाला वाटले की भानुमती लाजेने किंवा भीतीने उठली आहे आणि दुर्योधनाला वाटले की काहीतरी लपवले जात आहे. पण दुर्योधनाने जेव्हा पाहिले की मोती विखुरले आहेत, तेव्हा त्याने अतिशय शांतपणे म्हटले, राणी, तू काळजी करू नकोस. मी हे मोती वेचून देतो. तू फक्त ते दोऱ्यात ओवण्याचे काम कर. हा तो क्षण होता श्रोते हो, जिथे दुर्योधनाचा आपल्या पत्नीवरचा आणि मित्रावरचा गाढ विश्वास दिसून आला. पण या सुखाच्या क्षणांच्या मागे महायुद्धाची भयानक सावली पडत चालली होती. कुरुक्षेत्राच्या मैदानावर जेव्हा शंख फुंकले गेले, तेव्हा भानुमतीचे काळीज हेलावले. तिला माहीत होते की आता रक्ताच्या नद्या वाहणार आहेत. आपल्या पुत्रांचे, पतीचे आणि संपूर्ण कुळाचे रक्षण करण्यासाठी ती अहोरात्र कुलदेवीची प्रार्थना करू लागली. तिच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते.
भानुमतीने पाहिले की एक एक करून तिचे 100 मेहुणे आणि शेवटी तिचे स्वतःचे पुत्रसुद्धा युद्धाच्या अग्नीत भस्म झाले. हस्तिनापूरच्या महालात आता फक्त विधवांचा आक्रोश घुमत होता. गांधारीचे दुःख तर अथांग होतेच, पण भानुमतीची अवस्था ही शब्दांच्या पलीकडे होती. तिला आपल्या पतीचा अधर्म माहीत होता, पण शेवटी तो तिचा पती होता. ज्या हातांनी तिला एकदा बलपूर्वक उचलले होते, त्याच हातांनी तिला राणीचा मानही दिला होता. कुरुक्षेत्रावर जेव्हा दुर्योधनाचा मांडी फोडून वध झाला, तेव्हा भानुमतीच्या जगाचा अंत झाला. ती रणभूमीवर धावत गेली. तिथे पडलेले ते मृतदेहांचे खच, तो रक्ताचा वास आणि घारी गिधाडांचा आक्रोश पाहून तिचे हृदय फाटले. आपल्या पतीचा तो छिन्नविछिन्न देह पाहून ती तिथेच कोसळली. तिने आपल्या हातात दुर्योधनाचे मस्तक घेतले आणि ती मोठ्याने विलाप करू लागली. तिने विचारले, हे देवा, हाच का त्या राजवैभवाचा अंत? ज्या साम्राज्यासाठी इतका रक्तपात झाला, ते साम्राज्य आज स्मशान का झाले? भानुमतीचा तो आक्रोश ऐकून कुरुक्षेत्राची ती तप्त मातीही जणू थरथरली असावी. श्रोतेहो, पतीचा मृत्यू ही कोणत्याही सुवासिनीसाठी जगातील सर्वात मोठी आपत्ती असते. पण भानुमतीसाठी हा केवळ पतीचा मृत्यू नव्हता, तर एका मोठ्या अधर्माच्या युगाचा आणि तिच्या संपूर्ण अस्तित्वाचा अंत होता. दुर्योधनाच्या देहाजवळ बसून ती जेव्हा रडत होती, तेव्हा तिला आठवले ते जुने दिवस, जेव्हा ती आपल्या पित्याच्या राजवाड्यात निर्धास्तपणे वावरत होती. ती विचार करू लागली की हे प्रारब्ध किती विचित्र आहे. ज्या हातांनी जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहिले, तेच हात आज रक्ताने माखलेल्या मातीत निर्जीव पडले आहेत. भानुमतीने आपल्या आसवांनी दुर्योधनाचे मस्तक धुतले. तिने तिथे उपस्थित असलेल्या श्रीकृष्ण आणि पांडवांकडे पाहिले. तिच्या नजरेत राग नव्हता, तर एक अथांग वेदना होती. तिने जाणले होते की हा सर्व काळाचा महिमा आहे. नियतीच्या खेळात मानवाचा अहंकार कसा चुरा होतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तिचा पती होता. श्रोतेहो, महाभारताच्या या महासंहारानंतर भानुमतीच्या आयुष्यात एक असा अध्याय सुरू झाला, ज्याचा उल्लेख फार कमी ठिकाणी आढळतो. युद्धाच्या समाप्तीनंतर जेव्हा युधिष्ठिराचे राज्यारोहण झाले, तेव्हा हस्तिनापूरच्या राजवाड्यात एक वेगळीच शांतता पसरली होती. ही शांतता सुखाची नव्हती, तर ती एका स्मशान शांततेसारखी होती. भानुमती आता हस्तिनापूरच्या अंतःपुरात एक असहाय्य विधवा म्हणून राहत होती. ज्या महालात कधी तिच्या पैंजणांचा आवाज घुमायचा, तिथे आता फक्त तिच्या उसाशांचा आवाज येत होता. पण भानुमती ही सामान्य स्त्री नव्हती. तिने आपले उरलेले आयुष्य भक्ती आणि साधनेत घालवण्याचा निश्चय केला. तिने राजवैभवाचा त्याग केला. रेशमी वस्त्रे सोडून तिने साधी वल्कले परिधान केली. तिला आता समजले होते की संसारातील नाती आणि माया ही केवळ एक मृगजळ आहे. खरी शांती जर कुठे असेल, तर ती त्या जगदीश्वराच्या चरणांशी आहे. ती रोज पहाटे उठून गंगेच्या काठावर जायची. तिथे तासनतास ध्यानस्थ बसायची. तिचे ते तेज पाहून गंगेच्या लाटाही जणू तिला वंदन करायच्या. पण श्रोतेहो, भानुमतीच्या मनातील एक सल अजूनही गेला नव्हता. तो सल होता आपल्या पुत्रांचा मृत्यू आणि आपल्या पतीचा अधर्म. तिला वाटायचे की माझ्या पतीला सद्गती कशी मिळेल. ज्याने आयुष्यभर पांडवांचा छळ केला, ज्याने द्रौपदीचा अपमान केला, अशा व्यक्तीला यमलोकात किती यातना सोसाव्या लागत असतील, या विचाराने ती व्याकुळ व्हायची. एके रात्री तिच्या स्वप्नात साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकटले. श्रीकृष्णाचे ते चतुर्भुज रूप, हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म, डोक्यावर मोरपिसाचा मुकुट आणि चेहऱ्यावर ते स्मितहास्य पाहून भानुमती धन्य झाली. तिने देवाच्या चरणी लोटांगण घातले. भगवंतांनी तिला धीर दिला आणि सांगितले, भानुमती, तू तुझा शोक सोडून दे. दुर्योधनाने आपल्या कर्माचे फळ भोगले आहे, पण तुझे पातिव्रत्य आणि तुझी भक्ती इतकी श्रेष्ठ आहे की तुझ्या पुण्याईचा अंश त्यालाही नक्कीच मिळेल. तू आता लोककल्याणासाठी स्वतःला वाहून घे. भगवंतांच्या या शब्दांनी तिला नवी दिशा मिळाली. श्रोतेहो, कथेचा हा भाग आपल्याला शिकवतो की संकट कितीही मोठे असले तरी ईश्वरावरील विश्वास कधीही ढळू देऊ नये. भानुमतीने त्यानंतर हस्तिनापुरामध्ये अनेक धर्मशाळा बांधल्या, भुकेलेल्यांना अन्नदान केले आणि स्त्रियांना सन्मानाने जगण्याचे शिक्षण दिले.
ती आता केवळ दुर्योधनाची पत्नी राहिली नव्हती, तर ती संपूर्ण हस्तिनापुराची माता बनली होती. लोक तिला साध्वी भानुमती म्हणून ओळखू लागे. तिच्या शब्दांत एक वेगळीच शक्ती होती. ती जेव्हा प्रवचन द्यायची तेव्हा लोक आपले दुःख विसरून तिच्या कथेत तल्लीन व्हायचे. तिने महाभारताच्या त्या भीषण आठवणींना आपल्या भक्तीच्या बळावर एका पवित्र धारेत रूपांतरित केले होते. तिने शिकवले की सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे किती श्रेष्ठ आहे. तिने पांडवांनाही मनातून क्षमा केली होती, कारण तिला उमजले होते की ते केवळ ईश्वराच्या योजनेचे भाग होते. अशा प्रकारे भानुमतीचं आयुष्य हे एका तप्त वाळवंटातून वाहणाऱ्या शीतल गंगेसारखे झाले होते. जीवनाच्या अखेरच्या क्षणी ती हिमालयाच्या कुशीत निघून गेली. तिथे तिने कठोर तपश्चर्या केली. बर्फाच्छादित शिखरांच्या मध्ये, जिथे फक्त वायूचा वेग आणि ईश्वराचा नामजप होता, तिथे भानुमतीने आपले प्राण त्या अनंत तत्वात विलीन केले. श्रोते हो, तिची ही कथा ऐकताना डोळ्यांत पाणी येते, पण मनाला एक प्रकारचा आधारही मिळतो. स्त्रीचे सामर्थ्य हे केवळ तिच्या सौंदर्यात नसते, तर तिच्या सहनशक्तीत आणि तिच्या चारित्र्यात असते. हेच भानुमतीच्या चरित्रातून आपल्याला समजते. या कथेचे पठण केल्याने घरातील कलह दूर होतात आणि मनाला शांती लाभते. भानुमतीचे नाव इतिहासात कदाचित सुवर्णाक्षरांनी नसेल, पण भक्तांच्या हृदयात तिचे स्थान अढळ आहे. ज्याप्रमाणे भानुमतीने आपल्या दुःखातून भक्तीचा मार्ग शोधला, तसाच मार्ग आपल्या सर्वांना मिळो, हीच त्या जगदीश्वराच्या चरणी प्रार्थना. ही कथा येथेच समाप्त होत असली तरी तिचा सुगंध आपल्या मनात सदैव दरवळत राहील. जे कोणी ही कथा श्रद्धेने ऐकतात त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पडतो. भानुमतीच्या पातिव्रत्याचा विजय असो आणि कुरुवंशाच्या त्या महान राणीच्या स्मृतीला आमचे कोटी कोटी वंदन असो. शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.